नमस्कार. आज आपण आलो आहे दारव्हा कारंजा मार्गावरील भुलई भांडेगाव येथील टोल नाक्यावर. सध्या या टोल नाक्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी तालुक्याचं राजकारण अगदी ढवळून काढलेलं आहे. 11 मार्चला या ठिकाणी महाविकास आघाडीकडून तोडफोड आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये हा टोलनाका तात्पुरता बंद करण्याचे आदेश बैठकीमध्ये देण्यात आले होते असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र नंतर काही अदृश्य शक्तींनी या टोलनाक्याच्या प्रश्नावरून राजकारण किंवा श्रेय घेण्यासाठी हा टोलनाका जो आहे तो चालूच ठेवण्याचा निर्णय घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांना भाग पाडलं असं सांगण्यात येत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर हा टोलनाका कायमस्वरूपी बंद व्हावा यासाठी महाविकास आघाडीकडून आज या ठिकाणी तीव्र असं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकता मागे की या ठिकाणी पोलिसांची संपूर्ण टीम जी आहे ते टोलनाक्यावर आलेली आहे आणि महाविकास आघाडीचा मोर्चा आता या ठिकाणी काही क्षणातच येणार आहे. काय सांगाल भाऊ, आज तुमचा हा मोर्चा होता आणि प्रशासनाकडून अत्यंत म्हणजे तगडं पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला. कुठंतरी तुमचं आंदोलन बरोबर आहे. तुमचा जो प्रश्न आहे तो बरोबर आहे. अतिशय पोलीसचा बंदोबस्त याच्यासाठी आहे की आता जो टोल नाका चालू आहे तो पालकमंत्र्यांच्या कृपेने चालू आहे. तुम्ही नाऱ्यामध्ये तेही ऐकलं असेल. 13 तारखेला जेव्हा कलेक्टर साहेबांसोबत मिटिंग झाली तेव्हा हा टोल नाका अनधिकृत आहे. टोल नाका बंद करणे हा वेगळा विषय आहे, पण अनधिकृत आहे. इथे टोल नाका उभाच असायला नव्हता पाहिजे, कारण या पूर्ण रोडवर एक टोपले सिमेंट नाही आहे तरी हा टोल नाका उभा आहे. ते बंद करण्याच्या संदर्भात आदेश झाले होते कलेक्टर साहेबांनी, ते रद्द केले पालकमंत्री साहेबांनी. डायरेक्ट आमचा आरोप आहे आज जो टोल इथे उभे आहे तो पालकमंत्री साहेबांच्याच कृपेने उभा आहे. तो बंद व्हावा म्हणून आम्ही आज इथे आंदोलन परत केलेलं आहे. सत्ताधाऱ्याकडूनही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आलेलं आहे का संबंधित टोलनाका बंद करण्यात यावा? त्याचं काय होते, वरात गेली आणि नंतर घोडे नाचवण्यात अर्थ काय? आंदोलन आम्ही उभं केलं जनतेसाठी, लक्षात आणून दिलं सर्वांना की हा टोल नाका इथं नसावा. म्हणून आपण पाहिलं असेल की पेपरमध्ये सर्व आलं की पोझिशन चुकलेली आहे, म्हणजे ही जागा चुकलेली होती. त्याच्यामुळे हा टोल नाका पूर्णपणे अनधिकृत आहे हे स्पष्ट झालेलं आहे. प्रशासनाकडून कुठेतरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे. बिलकुल, कारण हातच एवढा मोठा असल्यामुळे म्हणूनच टोल तुम्हाला समोर अजूनही सुस्थितीत दिसत आहे आणि हे जे पोलीस ताफा दिसत आहे त्याच्यामुळे दिसत आहे. आपण पाहू शकता विरोधक महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेला हा मोर्चा टोल नाक्याच्या अगदी काही मीटर अंतरावरच पोलीस प्रशासनाकडून थांबवण्यात आलेला आहे. आणि स्वतः आंदोलनाचं नेतृत्व करत असलेल्या राहुल ठाकरे यांनी आरोप केला आहे की पालकमंत्र्यांच्या आशीर्वादानेच हा टोलनाका या ठिकाणी चालू आहे आणि महाविकास आघाडीचा हा जो मोर्चा किंवा आंदोलन टोलनाका बंद करण्यासंदर्भात या ठिकाणी आहे. पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने किंवा पालकमंत्र्याच्या प्रशासनावर असलेल्या प्रेशराईजमुळेच हा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत आहे असा थेट आरोप महाविकास आघाडीकडून या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि पालकमंत्र्याच्या विरोधात जे आहे ते या ठिकाणी घोषणाबाजी देताना आंदोलक दिसत आहे.